जुगार मग तो कोणताही असो वाईटच। आणि 1960च्या दशकामध्ये मुंबईमध्ये एक वेगळ्या प्रकारचा मटका नावाचा जुगार जन्माला आला होता आणि त्याने मुंबई आणि आसपासच्या प्रदेशातले अनेकांची घरदारं उद्ध्वस्त केलेली होती। या वाईट वाईट म्हटला जाणाऱ्या मटका नावाच्या जुगाराला आमचा गावातला मच्छिंद्र गिरकर हा मात्र थोडासा अपवाद होता। लोकांच्या घराची राख रांगोळी होत असताना, लोकांच्या घरा उद्ध्वस्त केली जात असताना या मच्छिंद्र गिरकरला मात्र या जुगाराने मनस्वी म्हणावा असा फायदा करून दिला आणि त्याचीच एक गोष्ट आपल्या समोर या व्हिडिओतून मांडावे असा माझा एक मनोदय आहे। नमस्कार, मी सर्वोत्तम केतकर। आतापर्यंत आपण सर्वांनी माझ्या या चॅनलला जो प्रतिसाद दिलेला आहे त्याबद्दल मी आपल्या सर्वांचा अतिशय आभारी आहे। आपण माझ्या वेगवेगळ्या व्हिडिओवर ज्या प्रतिक्रिया व्यक्त करता त्यातल्या काही वेचक आणि वेधक प्रतिक्रियांचा थोडासा उहापोह मी मधून मधून करत असतो। आता या वेळेला ज्या प्रतिक्रिया वेचक आणि वेधक या सदरामध्ये माझ्याकडे आलेल्या आहेत त्या आहेत कल्पना भागवत आणि नंदन मनोहर यांच्या। कल्पना भागवत यांनी चौथऱ्यावरचे देव या माझ्या कथेवरती एक प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि नंदन मनोहर यांनी मात्र भिकाऱ्याच्या एका वाडग्याची मी गोष्ट काही दिवसापूर्वी व्हिडिओमधून आपल्याशी संवाद साधताना सादर केलेली आहे त्याच्यावरची प्रतिक्रिया आहे। आता समानशीले व्यसनेषु सख्यम असं जे संस्कृत सुभाषित आहे त्याचा प्रत्यय या दोन वेगवेगळ्या व्यक्तिमत्वांनी दोन वेगवेगळ्या व्हिडिओवर दिलेल्या प्रतिक्रियामधून माझ्या निदर्शनास आलेला आहे। कल्पनाताई आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हणतात की आपल्या सगळ्या गोष्टी या अतिशय वेगळेपणाच्या किंवा अवलिया म्हणाव्या अशा लोकांच्या असतात, पण हे सगळं इतकं जुनं आपलं लक्षामध्ये कसं राहिलं। आणि नंदन मनोहर हे जे आहे त्याने भिकाऱ्याच्या वाडग्याच्या गोष्टीवर आपली प्रतिक्रिया देताना म्हटलेलं आहे की आपण बऱ्याचशा गोष्टी या आपल्या दोन्हीकडच्या म्हणजे आईच्या वडिलांच्या आणि वडिलांच्या वडिलांच्या म्हणजे माझ्या दोन्ही आजोबांच्या सांगितलेल्या आहेत आणि हे सगळं तुमच्यापर्यंत कसं पोचलं त्यांनी बसून तुम्हाला या गोष्टी सांगितल्या की या दोन माझ्या आजोबांनी त्या वेळी डायऱ्या लिहून ठेवलेल्या होत्या। आता प्रश्न किंवा दोघांमधून होणारा ध्वनित अर्थ हा एकच आहे की कुतूहल आहे की हे माझ्यापर्यंत सगळं कसं पोहोचलं। याचं सगळ्यात मोठं श्रेय मी जे देईन ते त्या काळाला आणि त्या काळामध्ये अजिबात नसलेल्या टीव्ही नावाच्या राक्षसाला। आता या प्रतिक्रियांना उत्तर देताना मी असं म्हणू शकतो की या सगळ्या गोष्टी शिळोप्याच्या गप्पा नावाचा त्यावेळेचा कुटुंब एकत्र येऊन करण्याचा जो प्रकार असे त्याच्यापासून माझ्यापर्यंत पोहोचलेले आहेत। सर्वसाधारणपणे 7-7:30 वाजता दिवे लागण झाली, संध्याकाळ पुरेशी झाली की मग घरातली सगळी माणसं जेवणाच्या थोडा वेळ आधी एकत्र बसून सबन दिवसात काय झालं याच्याबद्दलच्या गप्पा मारत असत आणि माझे दोन्ही आजोबा हे गप्पा मारण्यामध्ये अतिशय निष्णात असे होते। कोणतीही गोष्ट सबन दिवसामध्ये त्यांना जाणवलेली असली, एखाद्या माणसाचा एखादा वेगळा अनुभव त्यांना जर आलेला असला तर मोठ्या संगीतमय पद्धतीने म्हणावी अशी ती गोष्ट खुलवून आम्हा सगळ्या बाकीच्या ऐकणाऱ्या लोकांच्या समोर ते सांगत असत। आणि एखादी गोष्ट जर आपल्याला मनापासून आवडली, भावली किंवा पटली असेल तर ती लक्षात ठेवायला
फारसा काही त्रास पडत नाही असा आपला सगळ्यांचा अनुभव आहे। आणि या सगळ्या गोष्टी अशा संध्याकाळी शिळोप्याच्या गप्पामधून आजोबांनी जेव्हा जेव्हा मला सांगितल्या त्या मला भावल्या आणि आजपर्यंत जशाच्या तशा माझ्या मनामध्ये कायम आहेत। मला वाटतं आपण प्रतिक्रियामधून उपस्थित केलेल्या प्रश्नांना हे मी दिलेलं उत्तर पुरेसं किंवा योग्य असेल। आपण पाठवलेल्या प्रतिक्रियांबद्दल परत एकदा आभार व्यक्त करून आता आजच्या कथेकडे वळूया। सुरुवातीला मी जे सांगत होतो की मटका नावाचा एक जुगार 1960च्या दशकामध्ये मुंबईमध्ये सुरू झाला। त्याच्या थोडं आधी म्हणजे 1950च्या दशकामध्ये ते दशक संपत आलेलं असताना आमच्या चिपळुणामध्ये मच्छिंद्र गिरकर नावाचा एक विद्यार्थी होता आणि 1958 साली हा मच्छिंद्र मॅट्रिकची परीक्षा पास झाला आणि त्यावेळेला त्याला मिळालेले मार्क हे अतिशय डोळ्यात भरणारे होते। मनापासून अभ्यास करणं, शाळेमध्ये व्यवस्थित जाणं आणि त्याला असलेली या मच्छिंद्रला देवानी दिलेल्या बुद्धीची जोड, त्यामुळे या अभ्यासामध्ये याची उत्तरोत्तर प्रगती होत गेली होती आणि मॅट्रिकच्या परीक्षेमध्ये याला चांगले दणदणीत म्हणावे असे मार्क पडलेले होते। मॅट्रिकची परीक्षा जी मुलं या मच्छिंद्र बरोबर पास झालेली होती ती मग एक एक करून मुंबई आणि पुण्याकडे आपलं पुढचं शिक्षण घेण्यासाठी रवाना व्हायला लागले। पण आमच्या मच्छिंद्र गिरकरची परिस्थिती म्हणजे घरची आर्थिक परिस्थिती मात्र तेवढी काही भक्कम नव्हती, कारण त्याचे वडील नागनाथ अण्णा गिरकर हे कारकून होते आणि ते सुद्धा कुठच्या सरकारी ऑफिसमध्ये किंवा शाळेमध्ये नव्हते। त्या चिपळुणामध्ये त्यावेळेला जे पोस्ट ऑफिस होतं त्या पोस्ट ऑफिसच्या बाहेर बसून ते येणाऱ्या जाणाऱ्या अशिक्षित लोकांची कार्ड पाकिट लिहून देत असत, त्यांच्या मनी ऑर्डरचे फॉर्म भरत असत किंवा त्यांची पोस्टामध्ये जी सटरफटर म्हणावी अशी कामं कसत ते करून हे नागनाथ अण्णा आपला चरितार्थ आणि आपला प्रपंच चालवत होते। आता कधी पैसे मिळाले तर बऱ्यापैकी पैसे मिळत, कधी 2-2, 3-3 दिवस सुद्धा या नागनाथ अण्णांना पैसे देणारं कोणी येत नसे। पण मोठ्या चिकाटीने असेल त्या परिस्थितीमध्ये गोड मानून पैसा जमवून या नागनाथ अण्णांनी मात्र आपल्या मुलाचं म्हणजे मच्छिंद्रचं मॅट्रिक पर्यंतचं शिक्षण कुठेही खोळंबा होणार नाही याची तजवीज करून पूर्ण करून घेतलेलं होतं। आता हा मच्छिंद्र जेव्हा आपल्या शिक्षकांना पाया पडायला गेला, परत त्यांचे आशीर्वाद घ्यायला गेला, तेव्हा प्रत्येक शिक्षकाने त्यांना विचारलं की बाबा आता तू मुंबईला जाणार का पुण्याला जाणार? खालमानेने अजून काही ठरवलं नाही असं सांगून हा मच्छिंद्र त्या शिक्षकांच्या घरातून बाहेर पडत होता। पण एक दिवस चिपळुणातल्या तायशेटे मास्तरांनी मात्र याचा पिच्छा पुरवला। तेव्हा डोळ्यात पाणी आणून या मच्छिंद्रांनी सांगितलं की मुंबई किंवा पुणे गाठणं आजच्या घडीला तरी मला काही शक्य होत नाहीये, कारण वडिलांकडे मी पैसे मागू सुद्धा शकत नाही, त्यांची रोज होणारी घालमेल, त्यांचे श्रम मी रोजच्या रोज बघतोय। मग या तायशेटे शिक्षकांनी मात्र थोडासा वेगळा विचार केला आणि त्या चिपळुणातल्या पोस्टामध्ये जाऊन त्यावेळेला बोकील नावाचे जे पोस्ट मास्तर होते त्यांना सगळी परिस्थिती सांगितली आणि मग बोकिलाने आपलं वजन चिपळुणातल्या तालेवार पैसेवाल्या लोकांकडे वापरून थोडेसे म्हणजे 100-200 रुपये जमा करून या मच्छिंद्राच्या हातावर ठेवले आणि त्याला सांगितले की बाबा एवढ्या पैशामध्ये तू मुंबई गाठ आणि तिथे थोडेसे हातपाय हलवलेस तर मुंबई हे असं शहर आहे की जे कोणाला उपाशी राहू देत नाही। आता मिळालेले हे 100-200 रुपये आणि घरातून मिळालेला पक्का पाठिंबा याच्या बळावर या मच्छिंद्रने थेट मुंबई गाठले आणि लालबागमध्ये त्याची लांबची एक आत्या राहत होती, तिच्याकडे येऊन हा राहायला सुरुवात झाली।
मुंबईला आल्यानंतर त्याला जे चांगले मार्क होते त्यामुळे मुंबईच्या त्यावेळच्या आणि आजच्याही नामवंत अशा रुईया कॉलेजमध्ये त्याला सहज प्रवेश मिळाला आणि आपल्या घरची परिस्थिती मुंबईमध्ये आता आपण एकट्याच्या जीवावर आलेलो आहोत, त्यामुळे फार मोठी स्वप्न न ठेवता याने कला शाखेमध्ये म्हणजे आर्ट्सला ऍडमिशन घेतली आणि आपलं शिक्षण पुढचं सुरू केलं. आत्याच्या घरची परिस्थिती जेमतेमच होती. तिचे यजमान मुंबईच्या एका गिरणीमध्ये गिरणी कामगार म्हणून काम करत होते, त्यामुळे गावाहून आलेल्या मच्छिंद्रला आमच्याबरोबर 2 घास खायला घालता येतील एवढंच तिचं या मच्छिंद्र बाबतचं गणित होतं. आता कॉलेज म्हटल्यावरती अगदी भरमसाठ नाही, पण पैशाचा जो खर्च होत असे तो सुद्धा करताना मच्छिंद्राच्या डोळ्यामध्ये अक्षरशः पाणी येत असे, कारण आणलेले पैसे हळूहळू संपत गेले होते. घरी म्हणजे ज्यांच्याकडे आपण उतरलो आहोत आत्याकडे तिथे पैसे मागायची काही त्याची धडगत नव्हते आणि गावाहून आपल्याला नागनाथ अण्णा म्हणजे त्याचे वडील पैसे पाठवतील अशी काही सुतराम शक्यताच नव्हती. तरी पण जिद्दीने वेळच्या वेळी कॉलेजात जाऊन लायब्ररीमध्ये बसून कधी दुसऱ्याची पुस्तकं घेऊन या मच्छिंद्राने आपला अभ्यास मात्र चिकाटीने कायम ठेवलेला होता. आता याच आमच्या मच्छिंद्र गिरकर बरोबर त्याचा एक दोस्त होता विजू नरसाळे म्हणून, आणि विजू नरसाळे त्याच लालबागामध्ये म्हणजे मच्छिंद्राच्या चाळीसमोर असलेल्या चाळीमध्ये राहत होता आणि रुईया कॉलेजमध्ये याच्याच वर्गामध्ये होता. दोघांच्याही घरची परिस्थिती जेमतेम होती आणि या विजू नरसाळेला एक धाकटा भाऊ होता साधारण 13-14 वर्षाचा आणि त्याचं नाव होतं रघु. त्या रघुला शिक्षणामध्ये काही गती नव्हती, त्यामुळे मुंबईमध्ये 6वी-7वी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्याने शिक्षणाला रामराम ठोकला होता आणि मग आपल्या मनगटावर काहीतरी रोजच्या रोज पैसे मिळवण्याचा उद्योग या रघुने सुरू केलेला होता. त्यावेळेला ज्या लोकल ट्रेन होत्या म्हणजे रेल्वेच्या गाड्या, त्याच्यामध्ये बायकांना लागणाऱ्या छोट्या छोट्या वस्तू विकण्याचा धंदा हा संबंध दिवस लोकल ट्रेनमध्ये आणि स्टेशनवरती फिरून रघु नरसाळे करत असे आणि रोजच्या रोज किमान 2-4-5 रुपयाची कमाई करून आपल्या घरी आणून देत असे. आता हा रघु जो होता तो दिसायला देखणा म्हणावा असा होता, बोलायला चुणचुणीत होता. कष्ट किंवा काबाड कष्टाची त्याला बिलकुल भीती नव्हती. कोणत्याही कष्टासाठी त्याची मानसिक आणि तितकी शारीरिक तयारी होती. आणि जेव्हा हा आमचा मच्छिंद्र विजूकडे काही कामानिमित्त जात असे तेव्हा हटकून त्याची गाठ या रघु बरोबर पडत असे आणि या रघुबद्दल त्याला बरचसं असं कुतूहल वाटायला लागलं होतं की आपण नुसते कॉलेजात जाऊन येतो आणि पैशासाठी तळमळत बसतो, पण हा रघु मात्र रोज 2-4-5 रुपये घरी आणतो. त्याच वेळेला म्हणजे 1960चं दशक जेव्हा सुरू होऊन त्याची 2-3 वर्ष पूर्ण झाली होती, त्यावेळेला वरळीमध्ये रतन खत्री नावाच्या एका माणसाने मटका नावाचा जुगार सुरू केला. आता हा जुगाराचा एक वेगळाच फंडा असा होता. हा रतन खत्री एका मातीच्या मडक्यामध्ये काही पत्ते टाकत असे आणि जवळच्या एका लहान मुलाला बोलावून त्याच्यातले 3 पत्ते बाहेर काढायला सांगत असे आणि ते जे 3 पत्ते येत त्याच्यावरती सगळ्या मुंबईमध्ये मटका खेळणाऱ्यांचं भविष्य किंवा जीव टांगणीला लागलेला असे. आता या मटक्याच्या जुगाराबद्दल थोडी बहुत कानावर येणारी माहिती या मच्छिंद्र गिरकरला झालेली होती, पण प्रत्यक्ष हा कसा खेळतात याबद्दल त्याला सुतराम म्हणावी अशी काही माहिती नव्हती. पण त्यावेळेला लालबाग, गिरगाव, मुंबई आणि ठाणे, कल्याण पर्यंतचे पुष्कळसे लोक या मटका नावाच्या जुगाराच्या नादी पक्के लागलेले होते. आता हा जो रघु होता
तो फिरस्ता होता. लोकल ट्रेन, सगळी स्टेशनं, आजूबाजूचा सगळा प्रदेश पायाने तुडवणारा होता. आणि या सगळ्या दिवसभराच्या धावपळीमध्ये लालबागमध्ये तेव्हा उस्मान शेख नावाचा एक माणूस जो या मटक्याचा अड्डा चालवत असे, त्याची आणि या रघुची थोडीशी जान पहचान होती. कधी कधी हा रघु विसाव्यासाठी या उस्मान शेठच्या मटक्याच्या अड्ड्यावर जाऊन बसत असे. तिथे लोक येत असत, मटका लावत असत. ज्याला मटका लावत जाऊन त्याच्यामध्ये थोडंसं जिंकत असत, ते जिंकताना मिळालेले पैसे घेऊन परत जात असत. म्हणजे या आमच्या मच्छिंद्रपेक्षा रघुला मटक्याबद्दल काकणभर का होईना थोडीशी अधिकची माहिती होती. आता बोलता बोलता मग या माहितीचा जो मूळ स्रोत होता उस्मान शेठचा अड्डा, तिथून आलेली माहिती रघुकडे आणि रघुकडून मच्छिंद्रकडे अशी संक्रमित व्हायला लागली. आणि मग या मटक्यावर आपलं सुद्धा नशीब एकदा आजमावून बघायला पाहिजे असं आमच्या मच्छिंद्रला म्हणजे मच्छिंद्र गिरकरला वाटायला लागलं. मग त्याने हळूहळू एक दोन वेळेला रघुशी गट्टी करून उस्मान शेठच्या मटक्याच्या अड्ड्यावर 2-4 वेळेला फेरी टाकले. तिथे एकदा गेल्यावर तास 2 तास तो बसून राही. तिथे चाललेल्या सगळ्या हालचाली कुतूहलाने आणि अतिशय लक्षपूर्वक पाही. आणि या मटक्यातूनच आपल्याला कुठचा तरी चांगला पैसे देणारा मार्ग मिळणार आहे अशी जवळजवळ खात्री दिवसेंदिवस या मच्छिंद्रची व्हायला लागली. आणि मग एक दिवस या रघुला सोबतीला घेऊन या दोघांनी मटक्यामधूनच आपलं नशीब बाहेर काढायचं हा निश्चय केला. आणि त्या रात्री त्या चाळीच्या गच्चीवर जाऊन त्या मटक्या खेळण्याची किंवा मटक्याच्या धंद्यामध्ये उतरायची सगळी तयारी मानसिकदृष्ट्या या दोघांनी केली. तास 2 तास दोघांनी वर गच्चीमध्ये बसून सगळी चर्चा केली. आणि त्या चर्चेमध्ये मग पूर्णांशाने म्हणावी अशी मटक्याची सगळी माहिती या आमच्या मच्छिंद्रला झाली. आता वरळीला बसून रतन खत्री नावाचा माणूस जो काही मटक्याचा जुगार चालवत असे, त्याचा साधारणपणे ठोकताळा किंवा एकंदर प्रकार असा होता की तो लहान मुलाला सांगून 3 पत्ते बाहेर काढत असे. आणि मग हे जे 3 पत्ते येत त्यांची जी काही संख्या असे त्या संख्येवर जुगार म्हणजे हा सगळा मटका चालवला जात असे. आता त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो पत्ता येत असे बाहेर त्याचा आकडा म्हणजे त्या दिवशी मटक्याचा लागलेला आकडा असे. आणि हा आकडा जो जुगारी बरोबर ओळखून दाखवत असे त्याला त्या दिवशी त्याने लावलेल्या पैशाच्या 9 पट पैसे मिळत असत. म्हणजे त्याने जर 1 रुपया लावला आणि 70 नावाचा आकडा बुकीकडे नोंदवला आणि त्या दिवशी जर 70 आले तर 1 रुपयाचे हा जुगार खेळणाऱ्या म्हणजे मटका लावणाऱ्याला 9 रुपये मिळत असत. तसंच या 3 आलेल्या पत्त्यांची एकत्र जी टोटल म्हणजे बेरीज होत असे त्या बेरजेवरती या मटक्यातला दुसरा टप्पा चालत असे. आणि मटक्याच्या भाषेमध्ये त्याला म्हणत असत टोटल म्हणजे बेरीज. आता दुरी, पंजी आणि 24 अशी जर आली तर मग याची टोटल म्हणजे एकत्र बेरीज होते 11. म्हणजे ज्या खेळणाऱ्याने 11 या संख्येवर त्या दिवशी जुगार खेळलेला असेल आणि तो आकडा त्याचा जर त्या दिवशी बरोबर आला तर त्याने लावलेल्या पैशाच्या 14 पट पैसे मिळत असत. म्हणजे 1 रुपयाला 14 रुपये मिळत असत. आणि सगळ्यात मोठा जुगार असे तो म्हणजे या 3 संख्यामधून जी एक 3 अंकी संख्या तयार होत असे त्याच्यावर खेळला जाणारा जुगार. आणि तो म्हणजे त्या दिवशीचा सगळ्यात मोठा मटका आणि त्या संख्येला मटकाचं म्हटलं जायचं. आता दुरी, पंजी आणि 70 असे जर आकडे आले
तर 2, 5 आणि 7 म्हणजे 257 ही संख्या त्या दिवशीचा मटका म्हणून रतन खत्रीकडनं जाहीर केली जात असे. आणि मग सबंध मुंबईभर लावलेल्या मटक्यामध्ये जर कोणी चुकून माकून त्या दिवशी येणारी संख्या म्हणून 257 असा जुगार खेळला असे तर त्या माणसाला त्याने लावलेल्या पैशाच्या 144 पट पैसे मिळत असत. असा हा रतन खत्रीचा चाललेला मटका, एक प्रकारचा जुगार, मुंबईभर वेगाने आपले हातपाय पसरत असे. गावोगावी गल्लोगल्ले या मटक्याचं बुकिंग घेणारे बुकी असत. जसं या रघुच्या ओळखीमध्ये उस्मान शेठचा अड्डा होता मटक्याचा, तसेच अड्डे मुंबईभर आजूबाजूच्या ठाणा कल्याणपर्यंत पसरलेले होते. आता रघु आणि मच्छिंद्र यांनी या मटक्यावरतीच आपलं भवितव्य टांगणीला लावायचं किंवा हा जुगार खेळायचा हे एकदा ठरल्यानंतर ते गच्चीमध्ये बसले. ही सगळी माहिती पूर्णांशाने म्हणावी अशी आमच्या मच्छिंद्रने या रघुकडनं करून घेतली. आपण कॉलेजामध्ये जातो त्यामुळे आपल्याला दिवसा या सगळ्या भानगडी करायला वेळ मिळणार नाही, म्हणून या रघुला त्याने आपल्या हाताशी धरलं आणि आपली सगळी योजना या रघुच्या गळी उतरवली. आणि मग या दोघांनी एका दिवशी प्रत्यक्ष त्या मटक्याच्या प्रांगणामध्ये पाऊल टाकलं. ज्या दिवशी या दोघांनी मटक्याच्या प्रांगणामध्ये पाऊल टाकलं त्याच दिवशी संध्याकाळी या दोघांना जमलेले पैसे म्हणजे पहिल्याच दिवशीची त्यांची कमाई होती 6 रुपये. आता रघुने ही झालेली 6 रुपयांची कमाई रात्री 9, 9:30च्या सुमारास येऊन या मच्छिंद्रला सांगितले. आणि मग दोघांच्या आश्चर्याला आनंदाला पारावार राहिला नाही. मग दुसऱ्या दिवशी तेच गणित त्यांनी अवलंबलं, तिसऱ्या दिवशी तेच गणित त्यांनी अवलंबलं आणि थोड्याच्या देवाच्या कृपेमुळे म्हणा किंवा याने ज्या पद्धतीने डोकं लावलं होतं त्याच्यामुळे म्हणा यांची कमाई मात्र दिवसेंदिवस वाढतच गेली. पहिल्या दिवशी मिळालेले 6 रुपये दुसऱ्या दिवशी 9 झाले, मग 14 झाले आणि कधी मध्ये महिन्यातून निदान 2-4 वेळेला यांना मिळणारा दिवसाचा निव्वळ नफा त्या काळी म्हणजे 1963-64 साली 20-22 रुपये सुद्धा असे. आता रोजच्या रोज हे पैसे यायला लागल्यावर आपल्या कॉलेजचा खर्च कसा भागवायचा ही जी चिंता मच्छिंद्रला मुंबईमध्ये आल्यापासून लागून राहिलेली होती ती पूर्णपणे दूर झाली. आणि त्याच्या उलट थोडीशी छान चौकी म्हणावी अशी करणारा एक तरुण म्हणून मच्छिंद्र गिरकर त्याच्या कॉलेजमध्ये ओळखला जायला लागला. त्याचे कपडे बदलले, त्याचं पेन, पुस्तक, वह्या यांचं जे स्टँडर्ड होतं ते बदललं. आणि त्यावेळेला कॉलेजमध्ये जाणाऱ्या तरुणांना सगळ्यात अपूर्वाईची जी गोष्ट होती ती म्हणजे हातावरचं घड्याळ. तेही पुढच्या 2.5-3 महिन्यामध्ये मच्छिंद्रने पैसे रोख देऊन खरेदी केलं आणि IIT मध्ये आपल्या मनगटावर बांधून तो कॉलेजला जायला यायला लागला. अडीअडचणीला ज्या आत्याकडे राहत होता तिलाही तो सढळपणे 10-20 रुपयाची मदत पटकन करत असे. आणि मग आपल्या चिपळुणामध्ये खरडे घाशी करणाऱ्या बापाला दर महिन्याला 20 ते 25 रुपयाची मनी ऑर्डर पाठवायला या आमच्या मच्छिंद्र गिरकरने सुरुवात केली. दोघं जो फायदा होत असे तो समान वाटून घेत असत. रघु प्रत्यक्ष मैदानात उतरून काम करत असे आणि त्याच्या मागे जे डोकं होतं ते आमच्या मच्छिंद्र गिरकराचं होतं.
दिवसेंदिवस या मच्छिंद्राचं राहणीमानही सुधारायला लागलं आणि हळूहळू ही गोष्ट त्याच्या आजूबाजूच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये पसरायला लागले आणि एक दिवस या गोष्टीचा पुरेसा बभरा होऊन ती गोष्ट त्या कॉलेजमध्ये कला शाखेचे म्हणजे आर्ट्सचे जे एचओडी होते त्यांच्यापर्यंत पोहोचली। त्यावेळेला रेंदाळकर नावाचे या कॉलेजमध्ये कला शाखेचे एचओडी होते, त्यांच्या कानापर्यंत ही बाब गेली आणि ही बाब पोचवणाऱ्याने सरळ निखळपणे सांगून टाकलं की या मच्छिंद्र गिरकरला मटक्यामधून पैसा मिळतो। आणि हे ऐकल्यानंतर त्या रेंदाळकर मास्तरांची तळपायाची आग मस्तकाला गेली आणि मटक्यामधून पैसा कमावणारा एक विद्यार्थी आपला इतकं चांगलं नाव असलेल्या कॉलेजामध्ये येतो आणि आजूबाजूच्या लोकांच्या वर त्याच्यामुळे काहीतरी वेगळा प्रभाव पडतो। आज ना उद्या या मच्छिंद्राला पोलीस पकडून नेतील आणि मग आपल्या कॉलेजच्या इज्जतीचं काय होईल, हे सगळे विचार त्या रेंदाळकर मास्तरांच्या म्हणजे एचओडींच्या मनामध्ये 2-4 दिवस थैमान घालत होते। आता मटक्यातून पैसे कमावणारा विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये आहे, हीच त्यांना आतून बाहेरून हादरवून टाकणारी गोष्ट होती। आणि मग पुढच्या 8-10 दिवसांनी एक दिवस कॉलेजामध्ये वर्गात शिकणाऱ्या आमच्या मच्छिंद्रला कॉलेजच्या प्यूननी येऊन सांगितलं की तुला एचओडीनी बोलावलं आहे। आता का बोलावलं आहे याची सुतराम कल्पना नसलेला आमचा मच्छिंद्र वर्गामधून उठला, तिथे तासावर असणाऱ्या प्राध्यापकांची परवानगी घेतली आणि सरळ एचओडींच्या केबिन मध्ये जाऊन त्यांच्या समोर उभा राहिला, त्यांना नमस्कार केला। तोपर्यंत रागाने लाल झालेल्या डोळ्याने रेंदाळकर या मच्छिंद्रकडे बघत होते। त्याला बस म्हणायचं असंही त्यांना वाटलं नाही आणि त्याने मग तोफांचा भडीमार या रेंदाळकराने मच्छिंद्रवर सुरू केला। मगाशी मी जे सांगितलं त्या पार्श्वभूमीवर जे जे काही अद्वा तद्वा बोलता येईल ते सगळं रेंदाळकर बोलून चुकले। आता समोर उभ्या असलेल्या मच्छिंद्रला मात्र हे असं अचानक वादळ आपल्या अंगावर का आणि कधी आलं याचाच थांग पत्ता लागेना। थोड्या वेळाने मग सगळ्या गोष्टीचा अंदाज या मच्छिंद्रला आला आणि मच्छिंद्रांनी सांगितलं की सर तुम्हाला वाटतंय तसं काहीही नाही। आता आपल्या समोर हा मच्छिंद्र धडधडीत खोटं बोलतोय हे रेंदाळकरांना जाणवलं आणि त्याने आपल्या मानसिकतेतून त्यांना मिळालेल्या माहितीवर पूर्ण विश्वास ठेवून समोर उभ्या असलेल्या मच्छिंद्राला विचारलं की तू मला शपथेवर सांग की तू मटका खेळत नाहीस। शपथेवर मला सांग की तू मटका खेळत नाहीस असं विचारणाऱ्या रेंदाळकरांना तितक्या जोरकसपणे मच्छिंद्राने सांगितलं की मी मटका खेळत नाही। आता साहजिकच या विश्वास न ठेवण्याच्या गोष्टीवर रेंदाळकरांचा विश्वास बसला नाही। मग त्यांनी विचारलं की बाबा तुझ्याकडे एवढे पैसे येतात तरी कुठून? त्यावर मच्छिंद्रांनी सांगितलं की हे सगळे पैसे मला मटक्यामधून मिळतात। आता मगाशी मी मटका खेळत नाही, मी जुगार लावत नाही असं ठामपणे सांगणारा मच्छिंद्र पुढच्या 2 मिनिटांनी कबुली देऊन टाकायला लागला की हे पैसे मला मटक्यामधून मिळतात। रेंदाळकरांना काही कळेन असं झालं आणि मग त्याने विचारलं की तू काय बोलतोयस हे तुला तरी कळतंय का?
तू म्हणतोयस की तू मटका नावाचा जुगार खेळत नाहीस आणि लगेच तू सांगतोयस की तुझ्याकडे येत असलेले सगळे पैसे हे मटक्याच्या धंद्यातून येतात। मग मच्छिंद्रला सगळ्या गोष्टीचा उलगडा थोडा थोडा व्हायला लागला आणि मग त्याने रेंदाळकरांना सांगितलं की सर, मी म्हणतो त्या गोष्टी दोन्ही खऱ्या आहेत। मी मटका म्हणजे जुगार खेळत नाही, पण मला मिळणारे पैसे मात्र मटक्यामधूनच येतात। आता हा सगळा खुलासा सविस्तर तिथे बसून सांगण्यापेक्षा थोडीशी वेगळी वाट अनुसरावी असं मच्छिंद्रला वाटलं आणि मग त्याने रेंदाळकरांना सांगितलं की सर, मी कसे पैसे कमावतो ते उद्या तुम्ही प्रत्यक्ष येऊन पहा, म्हणजे मग हा तुमचा आत्ताचा जो राग आहे त्याच्यातला कणभरही शिल्लक राहणार नाही याची मला खात्री आहे। मच्छिंद्रने हे सांगितल्यावर रेंदाळकर म्हणाले की ठीक आहे, उद्या तू कॉलेजला आलास की माझ्याकडे थेट ये, आपण इथून बाहेर पडू आणि मग तुला जे काही समजावायचंय ते तू मला समजाव। दुसऱ्या दिवशी सकाळी कॉलेजमध्ये शिरल्या मच्छिंद्रने रेंदाळकरांची खोली गाठली। रेंदाळकर तयारच होते। मच्छिंद्र आल्यावर त्याने लगबगीने उठले आणि मच्छिंद्र बरोबर बाहेर पडले। मच्छिंद्रने मग त्यांना कॉलेजमधून बाहेर काढून थेट लालबागमध्ये उस्मान शेठच्या मटक्याच्या अड्ड्याच्या बाहेर नेलं। तिथे रघु हा त्याचा जो मित्राचा भाऊ होता तो एका टोपलीमध्ये कागदाचे चिटोरे घेऊन बसलेला होता। मच्छिंद्रने त्या रघुकडे बोट दाखवून रेंदाळकरांना सांगितलं की हा समोर जो चुणचुणी गोरापान मुलगा बसलेला आहे तो माझा व्यवसायातला पार्टनर किंवा भागीदार आहे। आता इथे आपण थोडा वेळ थांबू आणि तो जो रघु बसलेला आहे तो काय काय पुढचा तासभर करतोय ते फक्त बघत राहू। रेंदाळकर आणि मच्छिंद्र समोरच्या फुटपाथवर उभे राहून समोर असलेल्या आपल्या समोरच्या टोपलीमध्ये चिटोरे ठेवलेल्या रघुकडे बघायला लागले। तिथे 5-5, 10-10 माणसं झुंडीने येत होती। त्या समोरच्या टोपलीतलं एक चिटोर उचलत होते आणि रघुच्या हातावर 4 आणे ठेवत होती। काही माणसं आधी आपल्याकडे असलेलं चिटोर त्या रघुला परत देत होते आणि त्याच्याकडून 4 आणे परत घेत होती। आता काही लोक येत आहेत, या रघुला 4 आणे देत आहेत आणि समोरच्या त्याच्या टोपलीतलं एक चिटोर काढून घेऊन जात आहेत आणि त्याच्याच बरोबर काही लोक येत आहेत, आपल्याकडचं चिटोर या रघुला देत आहेत आणि त्याच्याकडून 4 आणे परत घेऊन जात आहेत। हा काय प्रकार आहे? हा रेंदाळकरांना त्याचा काहीही उलगडा होईना। मग आपल्या आत्याच्या घरी नेऊन या रेंदाळकर सरांना मच्छिंद्रने बसवलं, चहा पाणी दिलं आणि त्यांना सांगितलं की सर, हा जो सगळा जुगार चाललेला आहे त्याच्यामध्ये मी केवळ काठावर उभा राहून काम करणारा माणूस आहे। तरीही रेंदाळकरांना कसलाच काही हिशेब म्हणावा असा लागत नव्हता। त्यांच्या डोळ्यासमोर मगाचा तो रघु येत होता जो पैसे घेऊन चिठ्या देत होता आणि चिठ्या घेऊन पैसे परत देत होता। मग मच्छिंद्रने रेंदाळकरांना सांगितलं की सर, याच्यामध्ये हा जो सगळा खेळ आहे तो आकड्याचा आहे आणि आपल्या गणितामध्ये थेअरी ऑफ प्रोबॅबिलिटी नावाचा एक भाग आहे की कुठच्याही गोष्टीमध्ये कुठचीही गोष्ट घडण्याची किंवा न घडण्याची जी शक्यता असते ती म्हणजे थेअरी ऑफ प्रोबॅबिलिटी। आता
आम्ही म्हणजे मी आणि रघुनी असं काम केलेलं आहे की 1 ते 9 याच्यामधल्या सगळ्या आकड्यांच्या 100-500 चिठ्ठ्या करून त्या आमच्या टोपलीमध्ये ठेवलेल्या आहेत आणि आम्ही लोकांना सांगतो की तुम्हाला उद्या येणारा आकडा आम्ही आजच अचूकपणे काढून देणार आहोत आणि जर तो आकडा चुकीचा निघाला तर आम्ही तुमचे पैसे परत देणार आहोत. त्याचा अर्थ म्हणजे या रघुकडून लोक 4 आणे देऊन एक चिठ्ठी उचलून नेत असत, त्या चिठ्ठीमध्ये असलेला आकडा लावत असत आणि तो आकडा जर आला तर मगाशी सांगितल्याप्रमाणे कोणाला 9 पट 14 पट 144 पट पैसे मिळत असत आणि तो आकडा जर चुकीचा ठरला तर दुसऱ्या दिवशी तो माणूस ती चिठ्ठी घेऊन रघुला परत देत असे आणि आदल्या दिवशी दिलेले 4 आणे परत घेत असे. आता त्या सगळ्या चिठ्ठ्या ज्या विकल्या जात होत्या त्या दिवसाला 1000-1200 चिठ्ठ्या विकल्या जात होत्या आणि त्याच्यामुळे 4 आणे म्हणजे रोज 300-350 रुपयाचा गल्ला या रघुकडे जमा होत असे आणि आदल्या दिवशी चिठ्ठ्या नेऊन ज्यांना आकडा लागलेला नाही ते आपल्या चिठ्ठ्या परत आणून देत आणि त्याचे पैसे परत देण्यामध्ये या 300-350 रुपयामधले अर्धी कधी 60% कधी 80% रक्कम परत जात असे. पण हजारो चिठ्ठ्यामधून ज्या लोकांनी लावला त्याच्यापैकी 30-40 लोकांसाठी तर त्या दिवशी रघुने दिलेल्या चिठ्ठीतला आकडा परफेक्ट येत असे आणि ते खुश होत असत. त्यामुळे त्यांचे पैसे परत देण्याची गरज या रघुला नव्हते. त्यामुळे ज्या 30-40-50 लोकांच्या चिठ्ठ्या अनायसे बरोबर येत असत त्याचे 4 आण्याप्रमाणे राहिलेले म्हणजे कधी 20, 25, 30, 40 रुपये ही दिवसाची या दोघांची कमाई होत असे. आता याच्यामध्ये मटक्याच्या बाहेर बसून या चिठ्ठ्या विकल्या तरी कोणी पोलिसाकडे तक्रार करण्याची सुतराम शक्यता नव्हती, कारण सांगितलेला आकडा आला नाही तर पैसे दुसऱ्या दिवशी लगेच परत मिळत होते. आता हे सगळं गणित हे डोकं 1000 चिठ्ठ्या विकून त्याच्यातल्या 40 चिठ्ठ्यांचे पैसे आपल्याकडे जमा करणारी ही जोडगोडी बघून यांचं किती कौतुक करावं असं रेंदाळकर सरांना शेवटी वाटायला लागलं आणि मग खजीलपणे ते मच्छिंद्रला म्हणाले की मच्छिंद्र, या तुझ्या बरोबरच्या मित्रांनी मला जेव्हा सांगितलं की तू मटक्यातून पैसे मिळवतोस तेव्हा मला असं वाटलं होतं की तू या जुगारामध्ये गुरफटलेला आहेस. हजारो लोक जसं काही ना काही करून आकडा लावतात, टोटल लावतात, मटका लावतात, तसाच तू लावत असेल आणि याच्यातून आज ना उद्या तुझी बरबादी होईल असं मला हे सगळं ऐकल्यानंतर वाटलं होतं. पण बाबा तू असं काहीतरी वेगळं करशील आणि रतन खत्रीने चालवलेल्या मटक्याबरोबर तू आपलीही पोळी पिकवून घेत असेल हे माझ्या कधी स्वप्नातही आलं नसतं. मटका हा जुगार, मटका हा वाईट, पण परिस्थितीने नाडलेल्या बुद्धीचा वापर करणाऱ्या एका होतकरू मुंबईला आलेल्या तरुणाने केवळ आपली अक्कल हुशारी वापरून आणि एका चुणचुणीत मुलाला आपला भागीदार म्हणून घेऊन आपले दिवस झपाट्याने पालटून टाकले होते. सत्य हे कल्पनेपेक्षा अद्भुत असतं या माझ्या ठाम विश्वासाला बळकटी देणारी आणखीन एक कथा मी आपल्या समोर सादर केली. मला वाटतं ही कथा आपल्याला आवडली असेल.
आपल्याला आवडलेली ही कथा जरूर इतरांपर्यंत पाठवा आणि घाई गडबडीमध्ये वेळ न मिळाल्यामुळे माझ्या या चॅनलला अजून आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून टाका.